नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 470वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिली कविता आहे, कोणता विनोद ऐकल्यावर हमखास हशा मिळतो. बॉसने, मॅनेजरने किंवा श्रीमंत माणसाने विनोद सांगितला तर हमखास हशा मिळतो. कोणता विनोद ऐकल्यावर हमखास हशा मिळतो. बॉसने, मॅनेजरने किंवा श्रीमंत माणसाने विनोद सांगितला तर हमखास हशा मिळतो. दुसरी कविता आहे, आजकालच्या जमान्यात आपण कोणी जमिनीवर नसतोच. आपण फक्त शिडीवर असतो. ताकद असताना वर जात असतो. ताकद संपत आली की शिडीला घट्ट धरून ठेवतो आणि ताकद संपली की कधीतरी हात सुटतो आणि आपण खाली कोसळतो. आजकालच्या जमान्यात आपण कोणी जमिनीवर नसतोच. आपण फक्त शिडीवरच असतो. ताकद असताना वर जात असतो. ताकद संपत आली की शिडी घट्ट धरून ठेवतो. ताकद संपली की केव्हा तरी हात सुटतो आणि आपण खाली कोसळतो. एक मित्र म्हणाला, झाडं असली तर खूप अडचण होते. नवीन रस्ते बांधता येत नाहीत, नवीन कारखाने बांधता येत नाहीत, नवीन राहण्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती बांधता येत नाहीत. झाडांमुळे फार नुकसान होत आहे. हे ऐकून मी आता पूर्णपणे शाकाहारी झालो आहे. रोज वनस्पतीतल काहीतरी खाऊन ती हळूहळू मला संपवायची आहे. हा माझा पक्का निर्धार आहे. एक मित्र म्हणाला, झाडं असली तर खूप अडचण होते. नवीन रस्ते बांधता येत नाहीत, नवीन कारखाने बांधता येत नाहीत, नवीन राहण्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती बांधता येत नाहीत. झाडांमुळे फार नुकसान होत आहे. हे ऐकल्यावर आता मी पूर्णपणे शाकाहारी झालो आहे आणि रोज वनस्पतीचंच काहीतरी खाऊन ती हळूहळू मला सगळी संपवायची आहे. हा माझा पक्का निर्धार आहे. आता पुढची कविता आहे शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा भाग. जगात घडणाऱ्या घटनांपासून, लोकांपासून, रागापासून, लोभापासून, द्वेषापासून, मत्सरापासून त्रासून जातो. जगात घडणाऱ्या घटनांपासून, लोकांपासून, रागापासून, लोभापासून, द्वेषापासून, मत्सरापासून त्रासून जातो. स्पर्धेपासून, आजारांपासून, टीकेपासून, दुःखांपासून, सगळ्यांच्या संबंधांपासून आपण त्रासून जातो. स्पर्धेपासून, आजारांपासून, टीकेपासून, दुःखांपासून, सगळ्यांच्या संबंधांपासून आपण त्रासून जातो. मनातल्या भावनांपासून, आवडींपासून, निवडींपासून, शरीराच्या असण्यापासूनच आपण त्रासून जातो. मनातल्या भावनांपासून, आवडींपासून, निवडींपासून, शरीराच्या असण्यापासूनच आपण त्रासून जातो. तुझ्या मधाळ बोलण्याने, ब्रह्मज्ञानाच्या अमृताने, माझ्यातल्या आगीला तू शीतल बनवून देतो.
तुझ्या मधाळ बोलण्याने ब्रह्मज्ञानाच्या अमृताने माझ्यातल्या आगीला तू शीतल बनवून देतो. देवा माझ्या त्रासांसाठी माझी कीव वाटण्यासाठी तुझ्या कृपेचा सुंदर धागा माझ्यावरती पडू दे. देवा माझ्या त्रासांसाठी माझी कीव वाटण्यासाठी तुझ्या कृपेचा सुंदर धागा माझ्यावरती थेट पडू दे. कृपादृष्टी माझ्यावर ठेव, माझा पूर्ण स्वीकार कर. दुःखातून बाहेर निघून शाश्वत आनंद मला मिळू दे. कृपादृष्टी माझ्यावर ठेव, माझा पूर्ण स्वीकार कर. दुःखातून बाहेर निघून शाश्वत आनंद मला मिळू दे. अस्तित्वाच्या सागरामध्ये गटांगळ्या खात होतो. पुढे काय होणार माझे अनभिज्ञच होतो. अस्तित्वाच्या सागरामध्ये गटांगळ्या खात होतो. पुढे काय होणार माझे अनभिज्ञच होतो. काय करावे कसे करावे काही कळत नव्हते. दुःख संपवायचे कसे ते काहीच ठाऊक नव्हते. काय करावे कसे करावे काहीच कळत नव्हते. दुःख संपवायचे कसे ते काहीच ठाऊक नव्हते. शास्त्रांच्या अभ्यासाने काहीच कळत नव्हते. लोकांच्या सल्ल्यानेही मार्ग सापडत नव्हते. शास्त्रांच्या अभ्यासाने काहीच कळत नव्हते. लोकांच्या सल्ल्यानेही मार्ग सापडत नव्हते. अस्तित्वाच्या त्रासातून कसे सुटावे सांगा. क्रमशः काय करावे ते विस्ताराने सांगा. अस्तित्वाच्या त्रासातून कसे सुटावे सांगा. क्रमशः काय करावे ते विस्ताराने सांगा. पेटलेल्या जीवनाला कसे विझवू ते सांगा. जीवन तर दुःखाने भरले कसे सुटू ते सांगा. पेटलेल्या जीवनाला कसे विझवू ते सांगा. जीवन तर दुःखाने भरले कसे सुटू ते सांगा. संतांनी माझ्याकडे मग प्रेमाने बघितले. सर्व प्रकारच्या भीती सोडून भयमुक्त हो सांगितले. संतांनी माझ्याकडे मग प्रेमाने बघितले. सर्व प्रकारच्या भीती सोडून भयमुक्त हो सांगितले.